तर इकडे राजू शेट्टी आघाडीसोबत राहणार की स्वबळावर लढणार हे आज ठरणार आहे। राजू शेट्टींनी 3 जागांसाठी आग्रह धरलाय, तर आघाडी शेट्टींसाठी 2 जागा सोडण्यास तयार झाली आहे। राजू शेट्टींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांसाठी अजूनही आघाडीचे दरवाजे खुले असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलंय। शिवसेना भाजपला फायदा होऊ द्यायचा नसेल तर प्रकाश आंबेडकरांनी थोडी नमती भूमिका घ्यावी असं आवाहन अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केलंय। एकूण 2 जागेचं आम्ही चर्चा झालेली आहे। 3 जागेसंदर्भातला कुठलाही विषय हा चर्चेला नाही आणि त्यांनी सुद्धा 2 जागेसंदर्भात भूमिका घेतली होती। वर्धा आणि आता ते म्हणतात की वर्धा आणि आम्हाला बुलढाणा द्या, असं की बघू आम्ही चर्चा करेन त्यांच्याशी, कारण त्यांचं माझं काल संध्याकाळी बोलणं झालं होतं। आजची ही नवीन डेव्हलपमेंट दिसते जी ऐकतोय मी, माहिती घेईन मी। पण तुम्ही हे पॉझिटिव्ह त्यांना आग्रही आहे का म्हणजे राजू शेट्टीला आघाडीत घेण्यासाठी? निश्चितच आहे, आघाडी यावं असं विनंतीच आहे त्यांना।